नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकू या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 यातील संकीर्ण प्रश्नसंग्रह 4 यामधील उदाहरणे अभ्यासत आहोत। त्यातील 6 उदाहरणे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेली आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 7 अभ्यासणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूयात। आता यामध्ये बघा प्रश्न काय आहे, जर त्रिकोण ABC समरूप त्रिकोण LBN, त्रिकोण ABC मध्ये AB बरोबर 5.1 सेंटीमीटर, LB बरोबर 40 अंश, BC बरोबर 4.8 सेंटीमीटर, AC छेद LN बरोबर 4/7, तर त्रिकोण ABC व त्रिकोण LBN काढा। आता इथे मी काय केलेलं आहे की AB रेषा इथे काढून घेतलेली आहे 5.1 सेंटीमीटर आणि तो A पासून ही पुढे किरण हा वाढवलेला आहे। त्याचप्रमाणे इथे हा काय केलेला आहे, मी B वरती कोण मापकाच्या साहाय्याने इथे काय केलेलं आहे 40 अंश इथे 40 अंशाचा कोण काढण्यासाठी त्याचे काढला आणि हा पण किरण इकडे काय केलं आहे वाढवून घेतलेला आहे। आता त्यांनी काय सांगितलेलं आहे आपल्याला, BC 4.8 सेंटीमीटर आहे। म्हणजे आता आपल्याला काय करायचं आहे, कंपासमध्ये 4.8 सेंटीमीटर अंतर घ्यायचं आहे। हे बघा इथे हे घेतलं आपण याप्रमाणे, हे बघा 4.8 सेंटीमीटर अंतर घेतलं आणि या कंपासवरती कंपासचं टोक काय केलं या बी बिंदूवर ठेवलं आणि इथे असा काय केला कंस काढून घेतला आणि आपण काय केलेलं आहे, हा BC किती आणि हा बिंदू काय मिळाला, मग आपल्याला हा C बिंदू मिळालेला आहे इथे आणि तो किती आहे 4.8 सेंटीमीटर। आता हा C बिंदू आणि हा A बिंदू काय केलेला आहे आपण इथे जोडून घेतलेला आहे। हा काय केला आपण B बिंदू आणि C बिंदू इथे आपण काय केलेला आहे जोडून घेतलेला आहे। आता त्यांनी काय सांगितलेलं आहे आपल्याला की AC छेद LN, म्हणजे AC हे किती सांगितली 4 सांगितली आहे आणि LN ही आपल्याला किती सांगितली आहे त्यांनी 7। म्हणजे त्रिकोण LB, आता हा त्रिकोण ABC आपण काढला, ABC हा काढलेला आहे, त्याप्रमाणे आता LBN पण आपल्याला काढायचा आहे। म्हणजे B हा बिंदू काय आहे या दोन त्रिकोणांमधला सामायिक बिंदू आहे। मग आता आपण इथे काय करायचं आहे, या B बिंदूवरती कंपासचं टोक ठेवायचं आणि आपल्याला 7 काय करायचे 7 भाग करून घ्यायचे रेषेचे। आधी आपण रेषा मारून घेऊ, कारण आपल्याला हा LBN कुठे काढायचं आहे खालच्या बाजूला काढायचं आहे। त्यामुळे आपण काय करू, या रेषेचे एक रेषा इकडे आपण किरण असा वाढवून घेतला समजा आणि भाग तयार करून घेतले। बघा आपण ते 7 पॉईंट ह्या रेषेवरती काढून घेतले। त्यानंतर आपण काय केलेलं आहे, हा B4 जो आहे आणि त्याला नाव काय, हा शिरोबिंदू कोणता येतो आपला B शिरोबिंदू येतो, म्हणून ह्या पॉईंट्सला नाव काय दिलं B1 B2 B3 B4 B5 B6 B7। आणि मग आपण काय केलं, हा B4 आणि हा A पॉईंट काय आहे जोडून घेतला आहे, कारण त्यांनी AC किती सांगितली 4 सांगितली, म्हणून ही AC ही 4 आहे, म्हणून हा A पॉईंट आणि हा B4 पॉईंट आपण जोडून घेतला। आता आपल्याला त्यापुढे काय करायचं आहे, या B4 वर आपण काय केलेलं आहे, हे कंपासचं टोक इथे ठेवलेलं आहे आणि एक असं कंस इथे काढून घेतलेला आहे। तेवढंच अंतर आपण ठेवून काय केलेलं आहे, या B7 वरती कारण आपल्याला दुसरा त्रिकोण काय सांगितलं आहे त्यांनी LBN सांगितलेला आहे आणि
एल एन किती सांगितली आपल्याला त्यांनी 7 सांगितले, म्हणून आपण काय केले, ह्या B7 वरती हे कंपासचं टोक ठेवून इथे असा हा कंस काढून घेतला. त्यानंतर आपण काय केलेलं आहे, हे अंतर मोजलेलं आहे, हा आधीचा कंस जो मारला तो. एवढंच अंतर घेऊन आपण काय केलं, इथे ह्या रेषेला जिथे हा कंस छेदला तिथे हे ठेवून हा आधीचा कंस इथे काय केला, छेदून घेतला. मग ह्या B7 मधून आणि ह्या छेदलेला म्हणजे छेदनबिंदू जो आला ह्या दोन कंसांचा तो आणि हा B7चा बिंदू याच्यातून रेष काढली, ती या रेषेला BA रेषेला आपण जोडली. त्या बिंदूला आपण नाव दिलं A. त्याचप्रमाणे आपण इकडे पण काय केलं, वरच्या बाजूला आता की ह्या A वरती कंपासचं टोक ठेवलं, एक कंस काढून घेतला. तेवढंच हा L वरती कंपासचं टोक ठेवून हा कंस काढून घेतला. या दोन कंसातलं अंतर मोजून या बिंदूवरती कंपासचं टोक ठेवून हा आधीचा कंस छेदून घेतला. आणि मग हा L बिंदू हा छेदनबिंदू हा या दोन कंसांचा छेदनबिंदू याच्यातून जाणारी रेषा अशी या BCला काय केली, आपण जॉईन केली. त्या पॉईंटला काय नाव दिलं, N नाव दिलं. म्हणजे आपला हा दुसरा कंस दुसरा त्रिकोण LBN पण याप्रमाणे आपला तयार झाला. म्हणजे आपला हा प्रश्न इथे पूर्णपणे सोडवून झालेला आहे.